हीच मजा आहे तामसोली गावाची. तामसोली गावाचा नाद करायचा. लाकडं तर नाही भेटली पण ही माकडं राहिली सोबत. आणि 2 किलोमीटर लांब आलोय गावापासून लाकडं शोधायला. मग काय करणार आणि दम लागतो. म्हणजे काय म्हणजे घाम निघाला भावाचा. मेहनत घेतली. साल्टी गेली तरी चालेल. साल्टी नाही झाला पाहिजे. साल्टी गेली. राम राम मंडळी. राम राम. वेळ झाले रात्रीचे 11:30 वाजलेत. आजचं मिशन आहे होळीची लाकडं म्हणजेच हळकुंड आणण्याचा. कोणाच्या वाडीतून लाकडं येणार आणि कोणाची फजिती होणार हेच आजच्या व्लॉग मध्ये दिसणार आहे. पोरं नाही ऐकणार. मंडळी ही सगळी आपल्या अर्बन गावकऱ्याची गँग आहे. मॅच इज मॅन्डेटरी. होळीचे हळकुंड तरी आणायचं झालं पण आज इंडिया आणि वेस्ट इंडिजची मॅच आहे. मॅन्डेटरी असणार. आमची पोरं काय करतील याचा नाद लावू नका. मजा अशीच चालू राहणार आहे. तर आपण पुढे बघू शकता अजून किती मजा येणार आहे. आताशी तर सुरुवात झाली. पुढे अजून बरंच काय काय. चाळीस 50 किलोचा लाकूड उचललाय. हे खाऊचं काम नाहीये मंडळी. हे तुम्हाला गावीच बघायला मिळणार आहे. शहरामध्ये तुम्ही बघता पोरं जिम मध्ये वजन उचलतात पण हे साधं काम नाही. हे फक्त गावाकडची माणसंच करू शकतात. शेतातली माणसं. लाकडाचा पत्त्या नाही नुसती पोरं नाद करतायत बँजूच्या तालावरती. नुसते नाचतेल मंडळी. लाकूड तर एक काठी पण नाही मला गेले. नुसतं नाचतायत. बँजू आणलाय वन साईड. पोरं ऐकणार नाही. नाद होणार. ब्लॉगच्या स्टार्टिंगलाच बोललो राडा होणार. पोरं नाही ऐकणार. कडक 40
वन साइड पण ही माकडं राहिले किलोमीटर लाकडं तर नाही भेटली पण ही माकडं राहिली सोबत आणि 2 किलोमीटर लांब आलोय गावापासून लाकडं शोधायला. मग काय करणार गेला होलीच्या सणाला सणाला आलो आलो थांबा आलो 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 उचलून घे हा उचलून घ्या फक्त उचलून घे. आता लास्ट जोर आहे त्यांचा. 1 1 2 3 लावा आला आला नाही नाही घेतला घेतलाय सोडू नका ताकद आहे लावा ताकद शेर का बच्चा है शेर का बच्चा साधं काम नाही मंडळी, जाम मोठं लाकूड आहे. साइड जिल्हा परिषदची सीट आली निवडून वन साइड काढलाय. अर्धा तरी तुटलाय मंडळी, अर्धा तरी तुटलाय पण एवढा आहे ना इथून एवढा मोठा आहे. या सर्वांनी खेचून आणल्यावरती साधा काम नाही, दम लागतो. म्हणजे घाम निघाला भावाचा, मेहनत घेतली. साल्टी गेली तरी चालेल, साल्टी नाही झाला पाहिजे. साल्टी गेली आताची म्हणतात. एवढा आता मोठा लाकूड काढलाय, तुला काय बोलायचंय? दगडी बिगडी अंगावरती पडले. लाकूड 1-1.5 फूट वरती काढला खांद्यानी, खांद्याचा पूर्ण चंदा झालाय तरी मी चालतो लोक. पुष्पामध्ये कशी चंदनाची खान भेटते तशी इथं लाकडांची खान भेटले. मगाचपासून शोधत होतो इतका वेळ. लाल चंदनची चोरी करायला आले सगळे. ये पूरा जंगल मेरा है, इस जंगल का मालिक मैं हूँ. नाम क्या? पाट नाही माहिती काय गोट्या. उचला पाठवून तीन बॉल खेचा. मयूरच्या बैलाला. अरे बाबा न्यायला येणार नाही तर उचला खाली बोलायला. चला पटापट मंडळी. मिशन फक्त झालाय, खाली बोलवले. आता टेम्पो आहे तिथे. थांबे बाजूला, मोठा लाकूड आणलाय. मंडळी गावापासून लांब असल्यामुळे एवढी मोठी मोठी लाकडं उचलून घेणं काही शक्य नाही, म्हणून ट्रक आणले आपण. बघा अख्खा टेम्पो भरलाय लाकडांनी. चाललंय इथं लाकूड काढलं बघ.
मंडळी वर बसलेले आपली टोपी पडले. हा बरोबर चढवलेत, आता डबल मेहनत उतरवायला लागणार आहे. नाही खरोखर तुमचं जेवढे कौतुक करू तेवढे कमी झालं. ग्रामस्थांकडून तुमचं सर्व नवतरुणांचं एकदा हार्दिक अभिनंदन. मस्त काम केलं, लाकडं आणले तुम्ही सर्व मुलांनी एकदम मस्त काम केलं होलीसाठी. अगदी अशी लाकडं कधीच यापूर्वी कधी आली नव्हती, परंतु अख्खा ट्रक भरून अगोदर ऑलरेडी जी जुनी जाणती मंडळी आहे त्यांनी अगदी होली भरलेली आहे. आणि ही जी आली आजची होली ही जवळजवळ 20 फूट वरती अंतर जास्ती होऊ शकते, एवढी आजची होली आहे. नवतर मित्रमंडळींना प्रथमतः मी सर्व तरुण मंडळाचं अभिनंदन करतो की त्यांनी पहिल्यांदाच या तामसोळी गावामध्ये अशा प्रकारे हलकुंड आणण्याचा कार्यक्रम केला आहे. आणि त्याच्यामध्ये विशेष कौतुक हेमंत कनगरे यांनी एवढा मोठा सहकार्य केला की स्वखुशीने हा ट्रक आणला आणि त्याच्यामध्ये ट्रक भरून लाकडं आजपर्यंत कधी आणली नव्हती आणि ते आज आणल्यामुळं त्याचं गावाच्या वतीने हार्दिक अभिनंदन आणि तुम्ही सर्वांना धन्यवाद देतो. असाच सहकार्य करत राहा. धन्यवाद. मंडळी ज्याप्रमाणे ह्याच्या आधी एवढी कधी लाकडं तामसोली गावात घेऊन आले नाही, ह्यावेळी ट्रक भरून आणलेत, त्याबद्दल सगळे अभिनंदन करतात आपले. घ्या रे, हे जड आहे हा भरपूर. ₹5 आप 10 फूल चाय गरम. चले चाय गरम. चायचा चस्का तर झालाच पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही. एवढी लाकडं आता जमा झालेत, अखेर लाकूड पोहोचले. बँजोचा हा नाद आणि पोरांचा जोश पाहून तुमचा थकवा कुठल्या कुठे निघून जाईल. उद्याची होळी आणि आजची रात्र ही तामसोलीच्या इतिहासात नुसता राडा म्हणून ओळखली जाणार आहे. तर मंडळी, हा होता आमचा चोर हळकुंडांचा राडा. आणि बँजोसोबतची धमाल कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. उद्याची होळी मजेशीर असणार आहे, पाहायला विसरू नका अर्बन गावकरी. तोपर्यंत राम राम, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.